आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात मानव चेतना जनविकास संस्थेतर्फे दिव्यांगांना ब्लँकेट वितरण. मानवता हाच खरा धर्म, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे मानवतेप्रती खरी आस्था ठेवून दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनात तसेच सामाजिक कार्यकर्ते श्याम थोरात व महेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मानव चेतना जनविकास बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर तर्फे दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वितरण करण्यात आले. नागपूर तसेच समग्र विदर्भात कडाक्याची थंडी पडली असताना एक हात मदतीचा या कल्पनेतून परिसरातील दिव्यांग बांधवांना बँकेत वितरण करून छोटीशी मदत करण्यात आली आहे. अशीच गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा आमदार मोहनजी मते, सामाजिक कार्यकर्ते श्याम थोरात व महेश महाडिकजी यांच्याकडून नेहमी मिळत असते असे संस्थेचे अध्यक्ष धनराज हरडे यांनी सांगितले. याच कार्यक्रमाला द्विगुणित करण्यासाठी दैनिक सिंहवाणी, वृत्त आणि मानव चेतना जनविकास बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित दिनदर्शिका 2026 ची निर्मिती करण्यात आली आहे व प्रकाशन दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते श्याम थोरात, महेश महाडिक, माधुरी कुंभलकर, मानव चेतना जनविकास सेवा संस्थेचे संस्थापक संचालक धनराज हरडे तसेच दैनिक सिंहवाणी वृत्तपत्राचे मुख्य संपादक अजय बिवडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या औचित्याचं 100हून अधिक दिव्यांग बांधवांना ऊब देणाऱ्या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या नियमित समाज उपयोगी उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एका ज्येष्ठ दिव्यांग महिलेला दिली जाणारी किराणा किट यावेळी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली, ज्यातून संवेदना आणि कर्तव्य भावनेची सशक्त पाऊलवाट उमटताना जाणवली. आपल्या प्रास्ताविक कथनात महेश महाडिक यांनी संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची ओळख करून देत संस्थेच्या कार्याचं कौतुकपूर्ण विवेचन केलंय. श्याम थोरात यांनी मार्गदर्शनपर भाषणातून दिव्यांग बांधवांसाठी अखंडपणे कार्यरत राहण्याचा तसेच शक्य त्या सर्व स्तरावर सहाय्य करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. माधुरी कुंभलकर यांनी दिव्यांग बांधवांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग, संधी आणि उपलब्ध साधन सामग्रीबाबत मार्गदर्शन करत भविष्यात क्रीडा स्पर्धा व उपक्रमांच्या उपाययोजनांसाठी आयोजनासाठी सहकार्यांचा विश्वास दिलाय. संस्थेचे अध्यक्ष धनराज हरडे यांनी आपल्या मनोगतात मागील 2 वर्षात उभ्या राहिलेल्या समाजसेवी कार्याचा प्रवास उलगडताना संघर्षमय आयुष्याला लाभलेला नवा आशय आणि दिव्यांग ज्येष्ठ व गरजू बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्या इतकी सक्षम शक्ती उभी राहिल्याचं समाधान व्यक्त केलंय. दैनिक सिंहवाणी वृत्तचे मुख्य संपादक अजय बिवडे यांनी दिव्यांग बांधवांच्या हस्ते झालेल्या दिनदर्शिका प्रकाशनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण ठाकरे यांचे विशेष सहकार्य लाभले. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.